हेच ते तपोवन, जे कधी काळी प्रभू राम, माता सीता यांच्या वास्तव्याने पावन झालेले. पण आज ते जीवन-मरणाच्या उंबरठ्यावर आहे. त्याचा श्वास अडकला आहे. ते रडतंय, पण आपण ते खरंच ऐकतोय का? नाशिकच्या पवित्र तपोवनात आज वातावरणच बदललंय. जिथे ऋषीमुनींच्या ध्यानाचा सुगंध दरवळायचा, जिथे प्रत्येक पानातून शांततेची वलय पसरायची, तिथे आज अस्वस्थता आहे. दडपलेली हाक आहे. झाडांच्या मनातील वेदना खुल्या आकाशालाही भारावून टाकते. हजारो झाड आज उभी आहेत, कापली जाण्याच्या भीतीने थरथरत. मुळांपासून उखडली जाण्याच्या जखमेने तडफडत. आणि आपण माणसं फक्त बघत राहिलो आहोत. नाशिकचा श्वास, ओळख, संस्कृतीचा पाया असलेला भूभाग म्हणजे तपोवन. कुंभमेळ्यात लाखो येतील, पण त्या लाखोंना सावली देणारी हिरवी छत्री कोसळली तर? प्रगतीचा अर्थ निसर्गाच्या अंत्यसंस्कारात कधीच शोधू नये. आज काही संवेदनशील हात झाडांना मिठी मारून उभे आहेत. कारण त्यांना समजतं, झाडं जगली तरच शहराचं भविष्य उजळेल. निसर्ग संपला तर विकास हा शब्दही निरर्थक ठरेल. NMCची कामं मोठी असतील, योजना भव्य असतील, त्या योजनांसाठी त्यांनी दुसरे पर्याय शोधावेत. अनेक नाशिककर पर्याय सुचवत आहेत. गांधीनगर, नेहरूनगर, मेरी हे चांगले पर्याय असू शकतात. तपोवनाजवळील शेतकऱ्यांची शेती योग्य मोबदला देऊन भाडेतत्त्वावर घ्या. ठक्कर डोम, गोल्फ क्लब मैदान, डोंगरी वसतिगृह असे बरेच मैदान आहेत. त्याचा वापर करा. पण झाडांना तोडू नका. हीच सगळ्यांची कळकळीची विनंती आहे. कारण एवढं नक्की, तपोवन हरवलं तर उद्या आपल्या मुलांना काय दाखवणार? इतिहास की काँक्रीटचा तुकडा? चला पुढे येऊया. तपोवनाचं हरित सौंदर्य वाचवण्यासाठी आवाज उठवूया आणि नाशिकला पुन्हा आठवण करून देऊया, प्रकृती हा आपला श्वास आहे आणि श्वास कधीच गमावला जात नाही.